जेवण करताना डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसून जेवण करायला पाहिजे की जमिनीवर बसून जेवण करायला पाहिजे ह्याविषयी आयुर्वेदामध्ये आचार्य वाग्भट यांनी जे वर्णन केलेलं आहे त्यानुसार आपल्या पोटाचे जर आपण 4 भाग वर्णन केले तर त्यामधील 2 भाग हे स्थूल आहार म्हणजे जे काही आपण आपलं अन्न खातो ते, एक भाग हा द्रव आहार किंवा पाणी आणि एक भाग हा रिकामा असायला पाहिजे. ह्यासाठी जेव्हा केव्हा आपण जेवण करतो तेव्हा जमिनीवर मांडी घालून बसल्यानंतर एक पाय हा दुमटून पोटावर दाब येईल अशा प्रकारे बसावे, ज्यामुळे की आपल्याद्वारे योग्य प्रमाणामध्ये अन्न खाल्लं जातं आणि जे काही आपण अन्न खातो ते योग्य प्रकारे पचतं देखील आणि त्याचं प्रमाण देखील कमी होतं. त्यामुळे इनडायरेक्टली आपलं वजन कमी होण्यासाठी देखील मदत होते. तर अशा प्रकारे नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा केव्हा जेवण करता तेव्हा जमिनीवर बसून एक पाय दुमडून पोटावर त्याचा दाब पडेल अशा प्रकारे बसून जेवण करावं, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.